नमस्कार, मी राजश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण एकादशी स्पेशल कुरकुरीत साबुदाणा वडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाट्या साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत। 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून कुस्करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट आपण इथे गरजेनुसार वापरणार आहोत। आता आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत। तर इथे मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। कुरकुरीत साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपण इथे 2 वाटी साबुदाण्यासाठी 3 मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे आपण इथे घेतलेले आहेत। या योग्य प्रमाणात जर तुम्ही साबुदाणा वडे तयार केले तर तुमचे वडेही अजिबात तळताना फुटणार नाहीत आणि कुरकुरीत असे आपले वडे बनवून तयार होतात। चला तर आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेऊयात। पीठ आपलं मळून झालेलं आहे। तर आता आपण याच्यापासून छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत आणि त्याच्यापासून आपण साबुदाणा वडे तयार करणार आहोत। तर मी हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता गरजेनुसार आपल्याला याच्यातील थोडंसं पीठ घेऊन हाताच्या साहाय्याने आपल्याला याचा असा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही हाताने दाबून आपल्याला त्याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असा आपण याला आकार देऊन घेतलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला बाकीचेही वडे तयार करून घ्यायचे आहेत। तर मी इथे 4 वडे तयार करून घेतलेले आहेत। वडे आपले तयार आहेत। तेलही गरम झालेलं आहे। चला तर आता आपण हे वडे तळून घेऊयात। तर आपल्याला तेलामध्ये एक एक वडा सोडून घ्यायचा आहे। वडे तळत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला इथे हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। एका बाजूने वडे तळून झाले की ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने वडे तळत असताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायची आहे आणि मध्यम ते मंद आचेवरच आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। तर आता वडे एका बाजूने तळून झालेले आहेत। तर आपण याची बाजू परतून घेऊयात। दुसऱ्या बाजूनेही आपले वडे आता छान असे तळून झालेले आहेत। तर अजून थोडेसे वडे आपण तळून घेणार आहोत। याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। वडे आपले तळून झालेले आहेत। आता आपण हे वडे काढून घेऊयात। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार।